केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामधून डॉक्टर विलास डांगरे यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलाय, तर नागपूरच्या डॉक्टर डांगरे यांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय। केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे। कला, सामाजिक कार्य, विज्ञान, वैद्यक, मनोरंजन इत्यादी क्षेत्रामधील उल्लेखनीय योगदानासाठी या पुरस्कारांची घोषणा केली जाते। होमिओपॅथीच्या क्षेत्रात समर्पण भावनेने केलेली रुग्णसेवा आणि रुग्णसेवा करताना जपलेली नैतिक मूल्य, समाज आणि रुग्णांप्रती असलेली आस्था आणि जबाबदारीची ठेवलेली जाणीव आदी बाबी विचारात घेऊन डॉक्टर विलास डांगरे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामधून डॉक्टर विलास डांगरे यांना पद्म पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे, तर महाराष्ट्रामधून डॉक्टर विलास डांगरे यांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे। नागपूरच्या डॉक्टर डांगरे यांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे। कला, सामाजिक कार्य, विज्ञान, वैद्यक, मनोरंजन इत्यादी क्षेत्रामधील उल्लेखनीय योगदानासाठी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे।